विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण अर्थव्यवस्थेचा पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था लक्षात घेतला. त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तिच्या व्याख्या, त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि तिचे गुणदोष लक्षात घेतले. यावरून आपल्या लक्षात आलं की भांडवलशाही अर्थव्यवस्था जिथे खाजगी क्षेत्राला वाव असते आणि उद्योगधंद्यावर खाजगी मालकी असते. उत्पादकाला कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती करायचं, कोणत्या उत्पादन घटकाच्या सहाय्याने करायचं याचं पूर्णतः स्वातंत्र्य असते. शिवाय त्याचं विक्री कुठं करायची याचंही स्वातंत्र्य असते. त्याचप्रमाणे उपभोक्त्यालासुद्धा कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, कुठे घ्यायचा याचेसुद्धा स्वातंत्र्य असते. आणि त्यामुळेच या बाजारात उपभोक्त्याच्या दृष्टीने मागणी आणि उत्पादकाच्या दृष्टीने पुरवठा, ह्या दोन मागणी आणि पुरवठ्याच्या सहाय्याने वस्तूची किंमत निश्चित होते. आणि या किमतीला उत्पादक कितीही प्रमाणात वस्तूची विक्री करू शकतो आणि उपभोक्ता कितीही प्रमाणात त्या वस्तूची मागणी करू शकतो. तर किंमत यंत्रणा, प्राईस मेकॅनिझम ज्याला आपण म्हणतो, ही या बाजारात महत्त्वाची असते, ही या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची असते. आणि साधारणतः प्रत्येक गोष्ट भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणाच्या आधारावरच निश्चित असते. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे गुण जसे आहे तसे काही दोषही आपण पाहिले होते. तर दोषामध्ये एक महत्त्वाचा दोष असा आहे की या अर्थव्यवस्थेत सर्वसामान्य जे उपभोक्ते असते याचं शोषण होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट, उद्योजक जे आहे हे यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, त्यामुळे श्रमिकाचा वापर कमी होण्याची शक्यता असते आणि एकंदरीत बेरोजगारीसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. कारण सरकारचा हस्तक्षेप या अर्थव्यवस्थेत नसतो. एकंदरीत मुक्त यंत्रणा या अर्थव्यवस्थेत कार्यरत असते आणि त्यामुळेच सर्वसामान्य गरीब लोकांचं जीवनमान कमी होण्याची शक्यता राहत असते. दुसरा एक महत्त्वाचा दोष असा होता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत की उपभोक्ता हा सम्राट असतो असं आपण म्हटलं आहे. म्हणजे उपभोक्त्याला त्याच्या आवडीनिवडीनुसार वस्तू खरीदता येते आणि उपभोक्त्याच्या आवडीनिवडीनुसारच उत्पादकाला त्याच्या वस्तूची निर्मिती करावी लागते. जर त्यांनी उपभोक्त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वस्तूचे उत्पादन केले नाही तर उत्पादकाला उत्पादनामध्ये त्याच्या उत्पादना मालाला मागणी कमी होऊन त्याला तोटा येण्याची शक्यता राहत असते. आणि म्हणूनच उपभोक्ता या बाजारात अर्थव्यवस्थेत सम्राट असतो असं म्हटलं जातं. परंतु हा दोष पूर्णतः अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर चुकीचा दिसून येतो. याचं कारण असं की उत्पादक आधी उत्पादन करतात आणि झालेल्याच उत्पादनाला उपभोक्ते मागणी करत असतात. उपभोक्त्याने एखाद्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तूची मागणी केली तर ती त्याला प्राप्त होईलच असं म्हणता येत नाही. मी याचं एक कपड्याचं छान उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीला काही म्हणजे शर्ट घ्यायचा आहे, पण त्याला शर्ट 2-3 रंगाचं पाहिजे आहे. ते त्याला निळा भाग पाहिजे, काही जसं बाहेर त्याला निळ्या पाहिजे, कॉलर त्याला पिवळी पाहिजे, शर्टाचा मागचा भाग पांढरा पाहिजे, तर समोरचा भाग गुलाबी पाहिजे. तर अशा प्रकारचं शर्ट उत्पादकाने निर्माण केलेलं नसते, कारण तो सर्वसाधारण वस्तूची निर्मिती करतो आणि मग अशी आगळ्या प्रकारच्या वस्तूची निर्मिती केल्यानंतर ते उपभोक्त्याला मिळेलच असं म्हणता येत नाही. आणि मग अशा वेळेस त्या उपभोक्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कापड घेऊन स्वतः शिवावं लागेल आणि त्या प्रकारची त्याची हौस किंवा गरज पूर्ण करावी लागेल. ते उपभोक्त्याच्या गरजेनुसार वस्तूचं उत्पादन होईलच असं म्हणता येत नाही. तर यामध्ये या वेगवेगळ्या मुद्द्याचा अभ्यास केला, त्या गुणदोषाचा अभ्यास केला तर सहजच आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि तिचा प्रभाव कसा असतो ही बाब लक्षात येते. आता अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार असा सांगितला जातो समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याला इंग्लिशमध्ये सोशलिझम इकॉनॉमिक्स असं म्हटलं जाते. आता समाजवादाचे विविध प्रकार असल्यामुळे समाजवादाची एकच सर्वसमावेशक व्याख्या करता येत नाही. तरी पण सर्वात चांगली व सर्वसामान्य अशी समाजवादाची व्याख्या डिकिन्सन यांनी केलेली आहे. तर डिकिन्स असं म्हणतो की जेव्हा अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, कुठे घ्यायचं, त्यासाठी कोणकोणत्या उत्पादन साधनाचा वापर करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं यासंबंधी सर्व निर्णय देशातील एखादी सर्वोच्च संस्था किंवा केंद्रीय स्थानी घेतला जात असेल किंवा एखाद्या सार्वजनिक संस्थेद्वारे घेतला जात असेल तर अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं जात असते. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेत केंद्रीय स्तरावरून सरकार किंवा सार्वजनिक सत्ता अर्थव्यवस्थेचं सर्व नियंत्रण आणि नियमन करत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यायचा उपभोक्त्याने, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, कशा प्रकारे त्याचं नियोजन करायचं, तर ह्यासंबंधी सर्व निर्णय केंद्रीय स्तरावरून घेतले जात असतात. म्हणजे अर्थव्यवस्थेतले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे एका केंद्रीय सत्तेच्या अंतर्गत असतात आणि म्हणून अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं जाते. साधारणतः या अर्थव्यवस्थेत उपभोक्त्याचं शोषण होऊ नये आणि अर्थव्यवस्थेत सर्वांना त्या वस्तू मिळाव्या
आणि अतिरिक्त ज्याला आपण म्हणतो नफा हा प्राप्त होणार नाही या अनुषंगाने एखाद्या देशाचं सरकार ह्या प्रकारचं धोरण निश्चित करत असते आणि त्या प्रकारचे निर्णय घेत असते. म्हणून ही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था अशी म्हटली जाते. मग समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर आपल्याला डिकिन्सची व्याख्या जर पाहायची असेल तर यांनी इंग्लिशमध्ये व्याख्या दिली आहे. ते म्हणतात की सोशलिझम इज ऑन इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी इन विच मटेरियल मीन्स ऑफ प्रोडक्शन आर owned by the whole community according to a general economic plan, all members being entitled to benefit from the result of such socialist plan, production on the base of equal rights. तर या प्रकारे जी डिकिन्सननं व्याख्या केली आहे, जी मी मराठीत सांगितली आहे, त्याचा मिनिंग तोच आहे की सर्व उत्पादनाची मालकी ही एका केंद्रीय सत्तेकडे असते. त्याचा मालक हे एखादी केंद्रीय सत्ता असते किंवा त्या देशातील सरकार असते. तर मग समाजवादाची वैशिष्ट्य कोणती आहे, फ्युचर्स ऑफ सोशलिझम, तर ती आपण लक्षात घेऊ. समाजवादी अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहे. यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक मालकी, ज्याला पब्लिक ओनरशिप म्हणतो. ओनरशिप मीन्स मालक ओनरशिप मीन्स मालकी. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने व त्याचं वाटप यावर समाजाची मालकी असते. समाज म्हणजे पब्लिक सेक्टर, समाजाची मालकी असते. याला सामुदायिक मालकी असे म्हणतात. यामध्ये सर्व खाणी, शेती, कारखाने, वित्तीय संस्था, वाटप करणाऱ्या एजन्सीज, वाहतुकीची व दळणवळणाची साधने यावर मालकी नियंत्रण हे सरकारचे व स्टेट कॉर्पोरेशनचे असते. म्हणजे सरकारचेच असते याचा अर्थ सरकार जनताच असते, ठीक आहे, आणि जनतेची मालकी यामध्ये असते. याच्या कार्याचं उद्दिष्ट हे नफा मिळवणे कधीच नसते. म्हणजे याचं उद्दिष्ट मालकी जरी यांची असली तरी नफा मिळवणे उद्दिष्ट नसते, तर काही विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याचे असते, ठरलेले असते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे केंद्रीय नियोजन. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की याचं एकंदरीत नियोजन हे केंद्रीय स्तरावरून होत असते, ज्याला सेंट्रल प्लॅनिंग म्हणतो आपण. तर सर्वच समाजवादी अर्थव्यवस्था ह्या केंद्रीय नियोजनात असतात. ह्या अर्थव्यवस्थेजवळ केंद्रीय नियोजन सत्ता किंवा बोर्ड असते व ते संपूर्ण अर्थव्यवस्थेकरता योजना आखीत असते. हे बोर्ड योजना काळातील विविध उद्दिष्टे व निरनिराळी लक्ष्ये निर्धारित करीत असते. केंद्रीय आर्थिक नियोजनात प्रमुख आर्थिक निर्णय कशाचे आणि किती उत्पादन करायचे, ते कसे करायचे व कुठे करायचे इत्यादी निर्णय ह्या केंद्रीय सत्तेला घ्यायचे असते. हीच केंद्रीय योजना सत्ता आर्थिक संसाधनाचा उपयोग करून अर्थव्यवस्था नियंत्रित करून तिला योग्य ते वळण लावण्याचा प्रयत्न करीत असते. योजना काळाकरिता ठरविलेली उद्दिष्टे व लक्ष्य ठरविलेल्या कालावधीत कशी साधायची याची खबरदारी घेत असते. जसं आपल्या देशाला आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला, त्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा समावेश आहे आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. तर आपल्याकडे एक प्लॅनिंग कमिशन होतं, ज्याला आपण योजना आयोग म्हणतो. या योजनांतर्गत कसं उत्पादन घ्यायचं, कुठे घ्यायचं, कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा हे ठरलेलं जात होतं केंद्रीय स्तरावर आणि त्यानुसार ते निर्णय घेतले जात होते. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत हे केंद्रीय नियोजन असतेच आणि ती केंद्रीय सत्ता करत असते. तिसरं एक वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था निश्चित उद्दिष्टे निश्चित झालेली असते, ती कधीच बदलत नाही. म्हणजे असं वेळेवर उद्दिष्ट निश्चित करणे आणि मग ते साध्य करण्याचा प्रयत्न असं होत नसते. काही विशिष्ट व याचं विश्लेषण जर करायचं झालं तर काही विशिष्ट व ठराविक सामाजिक आर्थिक उद्दिष्टे समाजवादी अर्थव्यवस्था ठरविते व ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असते. एकूण मागणी, ज्याला सकल मागणी आपण म्हणतो, पूर्ण बेरोजगारी, समाजाकडून होणाऱ्या मागणीची पूर्तता, उत्पादन संसाधनाचे योग्य वाटप किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्शन फॅक्टर, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी, नंतर भांडवल संचयाची रक्कम, आर्थिक विकास इत्यादी उद्दिष्टे ठरवून कार्यरत होत असते. विविध उद्दिष्ट साधण्याच्या दृष्टीने आर्थिक तरतुदीचा व व्यवस्थेचा विचार करून धाडसी निर्णय घेत असते. ठीक आहे. तर या अर्थव्यवस्थेत सरकारद्वारे सर्व प्रकारचं नियंत्रण होत असल्यामुळे, केंद्रीय सत्तेद्वारे नियोजन होत असल्यामुळे जी काही उद्दिष्ट ठरलेली असते ती परिपूर्ण साध्य करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात असतात. या समाजवादी अर्थव्यवस्थेचं चौथं वैशिष्ट्य असं आहे की उपभोगाचे स्वातंत्र्य.
फ्रीडम ऑफ कन्झम्पशन. तर याच्यामध्ये असं म्हणता येईल की समाजवादी समाजरचनेत उपभोक्त्याचे हित हेच सर्वस्व असतं. म्हणजे उपभोक्त्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे असा प्रयत्न समाजवादामध्ये केला जात असतो. कोणीही एखाद्या वस्तूपासून वंचित राहणार नाही याची दक्षता समाजवादी अर्थव्यवस्थेत घेतली जात असते. यामुळे उत्पादन क्षेत्रात उपभोक्त्याच्या सार्वभौमत्वाला प्राधान्य देण्यात येते. सरकारच्या मालकीच्या उद्योगधंद्यात उपभोक्त्याचा उत्पादन पसंतीलाच प्राधान्य देण्यात येते व हे उत्पादन ग्राहकांना एका ठरलेल्या विशिष्ट निश्चित किमतीलाच विकण्यात येते. या व्यवस्थेत स्वार्थी उत्पादक व व्यापारी याच्या स्वार्थीपणाला वाव नसतो. याउलट उपभोक्त्याचे सार्वभौमत्व हे येथे अबाधित असते. या व्यवस्थेत केंद्रीय नियोजन हे उपभोक्त्याच्या पसंतीस अधिक मान देऊन त्याच्या सार्वभौमत्वाचा आदर करत असते. मी आधीच तुम्हाला सांगितलं की समाजवादी अर्थव्यवस्थेत केंद्रीय स्तरावरून निर्णय घेतले जात असल्याने आणि सरकारद्वारे हे सर्व निर्णय घेतले जात असल्याने एखाद्या विशिष्ट केंद्र सरकारद्वारे म्हणा तर त्यामागे समाजाचं हित साध्य करण्याचा प्रयत्न असतो आणि उद्योगावर सरकारचीच मालकी राहत असल्याने त्या उद्योगामध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टीने ज्या काही आवश्यक वस्तू आहे अशा वस्तूचं उत्पादन केलं जात असते आणि त्या ग्राहकांना ठराविक किमतीला किंवा विशिष्ट किमतीला विकल्या जात असतात, ज्यामुळे ग्राहकाचं शोषण होणार नाही आणि खाजगी उद्योजकाला तिथे वाव नसतो. समाजवादी अर्थव्यवस्थेचं पाचवं वैशिष्ट्य लक्षात घेऊन ज्यामध्ये उत्पन्न वाटणीतील समानता हे आहे. आता उत्पन्न वाटणीतील समानता याचा अर्थ असा की डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम हे कसं असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की एकदम उद्योजकाला जे उत्पन्न मिळते तेवढंच उत्पन्न एखाद्या गरिबाला मिळालं पाहिजे, पण प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या कार्यक्षमतेनुसार त्याला उत्पन्न मिळणे गरजेचं आहे. आणि उत्पन्न वाटणीतील विषमता कमी राहत असेल तर अर्थव्यवस्थेच्या विकासाला वाव मिळत असतो आणि अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणणे हेच समाजवादी अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट असते. तर या अनुषंगाने आपण विश्लेषण लक्षात घेऊ. तर स्वतंत्र अर्थव्यवस्थेत नसलेली उत्पन्न वाटणीची समानता या व्यवस्थेत असते. जसं आपण भांडवलशाहीमध्ये म्हटलं होतं की उत्पन्न वाटणीची समानता नसते तर विषम उत्पन्न वाटणी असते. एकीकडे भांडवलदार मोठ्या प्रमाणात नफा मिळत असतात तर उपभोक्ते किंवा ग्राहक याचं ते शोषण करत असतात आणि ते गरीबच राहत असतात. आणि उद्योजक हे तंत्राचा वापर करून उत्पादन घेत असल्यामुळे त्याच्या श्रमिकाची मागणी कमी असते आणि त्यामुळे बहुसंख्य श्रमिक हे बेकार असतात, त्याचं उत्पन्न कमी असते आणि आर्थिक विषमता वाढत असते. ठीक आहे. खाजगी उद्योजक असल्यामुळे ते ग्राहकाचं शोषण करतात. तर इथे तसं नाही. तर स्वतंत्र अर्थव्यवस्थेत नसलेली उत्पन्न वाटणीची समानता या व्यवस्थेत असते. उत्पादनाची साधना यावरील खाजगी मालकी, खाजगी भांडवल, संचय व नफा मिळण्याचे उद्दिष्ट या व्यवस्थेत नसल्यामुळे काही थोड्या श्रीमंताच्या वाट्याला येणारी प्रचंड संपत्ती येथे समाजवादी अर्थव्यवस्थेत नसते. भाटक म्हणजे खंड, व्याज, नफा याद्वारे भांडवलदारांना मिळणारी गडगंज संपत्ती समाजवादी अर्थव्यवस्थेत नसते. म्हणून मुठभर अतिश्रीमंताकडून बहुसंख्य पीडित व गरीब जनतेच्या पिळवणुकीचा, शोषणाचा येथे अभाव असतो. समाजवादी अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेप्रमाणे गरिबाची पिळवणूक तर होतच नाही. याउलट भाटक, व्याज, नफा याद्वारे भांडवलशाहीत उत्पादकांना मिळणारा पैसा हा समाजवादी अर्थव्यवस्थेत मोफत शिक्षण, आरोग्याच्या सुखसोयी व सामाजिक सुरक्षितता यावर खर्च होत असतो व आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होत असते. तर एकंदरीत असं म्हणता येईल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ज्याप्रमाणे खाजगी उद्योजक ज्याची मालकी उद्योगावर असते ते ग्राहकांना कमीत कमी खर्चात तयार झालेल्या वस्तू अधिक किमतीला विकून ग्राहकाचं शोषण करत असतात. कारण इथे मोजकेच काही ठराविक उद्योजक कायम राहत असतात आणि जे अतिश्रीमंत राहत असतात आणि हे कारण लहान लहान जे छोटे उद्योजक असतात यांना हे गिळंकृत करत असतात आणि म्हणून एकीकडे फार थोड्या लोकांजवळ मोठ्या प्रमाणात संपत्ती असते. जसं असं म्हटलं जाते कधी कधी की 20% लोकांजवळ राष्ट्रीय उत्पन्नाची 80% संपत्ती असते, तर 80% लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाची केवळ 20% संपत्ती असते आणि म्हणून बहुसंख्य लोक या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत गरीब असतात किंवा ज्याचं उत्पन्न कमी असते आणि म्हणून आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असते. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेत उद्योगावर सरकारचं नियंत्रण असल्याने जे काही उद्योगाला नफा मिळतो किंवा जे काही उद्योजक भांडवल गुंतवणूक करतो त्यातून जे काही सरकारला फायदा होतो हा सर्व पैसा सरकार शेवटी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करत असते, ज्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, रस्ते आहे, सिंचन आहे. तर अशा गोष्टीवर खर्च होत असल्यामुळे त्यातून समाजाला तो पैसा मिळतो, त्यांचं उत्पन्न वाढते, त्यांना रोजगार मिळतो, त्यांचं उत्पन्न वाढते आणि त्यांचा आर्थिक विकास होऊ लागतो.
त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेचं 6वं आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे नियोजन व किंमत यंत्रणा. म्हणजे एका बाजूने इथे नियोजनही केले जाते तर दुसऱ्या बाजूने किंमत यंत्रणाही असते. तर डिकिन्सन असं म्हणतो की आर्थिक नियोजन व किंमत यंत्रणा ह्या परस्पराशी विरोधी नसून त्या परस्पर पूरक आहेत. आर्थिक नियोजन व किंमत यंत्रणा ह्या परस्पराशी विरोधी नसून त्या परस्पर पूरक आहे. आर्थिक नियोजन ही किंमत यंत्रणा बऱ्याच प्रकारे सहाय्यक असते. समाजवादी अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणेची भूमिका बरीच सहाय्यक असते. आर्थिक नियोजनामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेला सर्वसामान्य दिशादर्शन होते. दुसरे म्हणजे बाजारातील दिग्दर्शन जेव्हा होत नाही तेव्हा निर्णय घेण्यास मदत करते. तिसरे म्हणजे आर्थिक व्यवहारामधील चक्रीय चढउतार शक्यतो कमी करण्यास मदत करते. चौथे म्हणजे काही विशेष परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देऊ शकते. अशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणेची भूमिका ही महत्त्वाची असते. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणा असते परंतु इथे नियोजनही असते आणि त्यामुळे किंमत यंत्रणेचा आधार घेतला जातो जे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही नुकसान होणार नाही. जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणा अशा प्रकारे कार्यरत करते की एखाद्या वेळेस ग्राहकाची जर मागणी वाढली तर उद्योजक त्याच्या किमती वाढवत नेतात आणि किमती वाढत असल्यामुळे त्या किंमत वाढीचा फायदा त्या खाजगी उद्योजकांना होत असतो किंवा किमती वाढल्यामुळे काही सर्वसामान्य लोकांना आपल्या उत्पन्नात त्या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही आणि म्हणून असे लोक आपल्या उपभोगापासून वंचित राहत असतात. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेत अशा प्रकारे कोणताही ग्राहक उपभोगापासून वंचित राहणार नाही. त्या प्रकारची स्थिती येत असेल तर किंमत यंत्रणेचा त्या प्रकारचा आधार घेतला जात असतो आणि एकंदरीत किफायतशीर दरावर त्या वस्तू ग्राहकांना विकल्या जात असतात. तर या अनुषंगाने समाजवादी अर्थव्यवस्थेत एका वेळेस नियोजनही केलं जात असते आर्थिक नियोजन तर दुसऱ्या वेळेस किंमत यंत्रणेचाही आधार घेतला जात असते आणि किंमत यंत्रणेची भूमिका समाजवादी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची ठरत असते. यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुण लक्षात घेऊ. मेरिट ऑफ सोशलिझम मी नेक्स्ट व्हिडिओ टाकतो.